पुण्यातली मंदिरं आणि तिथल्या देवी देवतांची वेगवेगळी नावं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत। या नावांमागे काही रंजक किस्से देखील आहेत। पण पुण्यातल्या चक्क एका स्नॅक सेंटरला त्यांच्या ग्राहकांनीच प्रेमाने नाव दिल्याचं मी पहिल्यांदाच ऐकलंय। आणि ते स्नॅक सेंटर म्हणजेच आबा मिसळवाले। नाव तर ऐकलंच असेल। सकाळ भुक्कडच्या आजच्या भागात आपण आलोय पुण्यातील श्रीकला स्नॅक सेंटर मध्ये। पुण्यातील रास्ता पेठेमध्ये केईएम हॉस्पिटल जवळ हे छोटेखानी स्नॅक सेंटर 1992 साली एका हातगाडीपासून सुरू झालेला हा व्यवसाय पुणेकरांचे आणि खवय्यांचे फेवरेट स्नॅक सेंटर बनलाय। मिसळपाव, साबुदाणा खिचडी आणि पोहे ही इथली खासियत। उपवासाची शेंगदाण्याची आमटी तर इतकी चविष्ट की इथे येणाऱ्या गृहिणी सुद्धा रेसिपी विचारल्याशिवाय राहत नाहीत। पुण्यात जागोजागी मिसळ सेंटर आहेत। मग आबा मिसळवाल्यांच्या मिसळपाव मध्ये असं काय वेगळं असणार आहे? तुमच्यासारखा मला सुद्धा हा प्रश्न पडलाय। पण न राहवून आम्ही आबांनाच त्यांच्या मिसळची खासियत विचारली। खाली जास्ती नाही, चमचभर पोहे, वर शेव, वर पातळ पोहे। बाकी ठिकाणी ना फरसाण टाकतात, वरनं रस्सा टाकतात, कधी मटकी असते, कधी वाटाणा असतो, काही लोक वांगी टाकतात। आमच्या इथं ते नाही, फक्त तुम्हाला मटकी आणि सफेद वाटाणा गावे। इथे फक्त मसालेच नाही तर ताक आणि त्याला वापरलेलं दही सुद्धा घरीच लावलं जातं। त्यामुळे इथले प्रत्येक पदार्थ इतके चविष्ट लागतात आणि बाधत सुद्धा नाही। हे फक्त माझंच नाही तर इथे येणाऱ्या प्रत्येकाचं मत आहे। जब से मिसल यही से खाना सीखा है, मतलब ऐसे पहले पसंद नहीं थी, बट फिर यहाँ की खाई, अभी कहीं और की पसंद ही नहीं आती, सिर्फ आबा की पसंद आती है। आबा मिसळ गेले मी 15 वर्षाला मी खिचडी आणि मिसळ 15 वर्षाला मी खात आलेलो। त्यांची चव रुचकर एकदम व्यवस्थित आहे। आणि ह्या अतिशय चविष्ट पदार्थांना माझ्याकडून 5 पैकी 5 ढेकर। खूपच टेस्टी। खवय्ये आणि मिसळ पावचे शौकीन यांनी एकदा तरी टेस्ट करावी इतकी चविष्ट ही आबा मिसळवाल्यांची मिसळ। तर एकदा नक्की भेट द्या। आजचा भुक्कड एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखीन खवय्या अपडेटसाठी सकाळच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात सकाळ भुक्कडच्या पुढच्या भागात।